आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. सोहम, काय झालं? हा, काय झालंय सांगशील का मला? दादा, असं कसं होऊ शकतं? काय झालंय पण सोहम? अरे मला सांग तरी आधी काय झालं ते. असं का करतोस अरे? सारंग सर, मी सांगते. शांत शांत. अरे पण वाद आई आणि भैरवीजी मध्ये झालेत ना. सोहम आणि ताराची काय चूक आहे? एकमेकांना प्रेम करतात, ते आयुष्य काढायचे त्यांना. हे बघ सोहम, अरे तडकाफडकीमध्ये निर्णय घेतला असेल आईने तिथे. जे काही घडलं ना त्यावरून आईशी बोलतो मी एकदा, आता शांत झाली असेल ती. ऐक माझं सोहम, काही झालेलं नाही. मी बोलतो आईशी एकदा. शांत हो तू, शांत हो आधी, शांत हो. मी बोलतो आईशी. आई, मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी. मला कोणाशीच काहीच बोलायचं नाहीये, कुठल्याच विषयावर. मी आई, आपण सोहमला. सोहम बद्दल मला अजिबातच बोलायचं नाहीये. त्याच्याबद्दल मला जे काही बोलायचं होतं ते मी बोलले. माय डिसिजन इज फायनल. पण तुमच्या दोघींच्या वादामध्ये त्यांचा काय दोष आहे? नाही ना, नसेल दोष त्यांचा. मी कुठे काय म्हणते. पण ज्या गोष्टी तुझ्या बरोबर घडल्या त्याच गोष्टी सोहम बरोबर घडू नयेत असं मला तरी वाटतंय. आई इथं माझ्याकडं. आई, माझ्या वेळेची परिस्थिती वेगळी होती. मला सांग तारा, तुला या घरासाठी योग्य मुलगी वाटते ना? भैरवीचं काय? नकार तिने दिलाय, मी नाही. मग काय करूया आपण? सोहमचं दुसऱ्या मुलीसोबत लग्न लावून देऊयात. विश्वंभर ठाकूरला ओळखण्यात चूक केलीस तू. परत चूक करायची आहे का? काय नाही, हे बघ आई, मला असं म्हणायचं नव्हतं. मग अगं आपण चुकतोय, चुका होतात आपल्याकडून. माणसं ओळखायला आपण चुकतो. मला ठाऊक होतं रे. कधी ना कधीतरी ही गोष्ट तुम्ही मला ऐकून दाखवणार. चुकले मी. नाही ओळखू शकले मी त्या विश्वंभर ठाकूरला. नाही ओळखू शकले त्याच्या लेकीला, कियाराला. आणि ठरवलं, माझ्याच मुलाचं लग्न ठरवलं त्यांच्याबरोबर. चुकले. पण मला असं वाटलं होतं की भैरवी वसे माझी सख्खी मैत्रीण आहे. इतक्या वर्षांची मैत्री आमची. म्हणून गेले ना आपल्या सोहमसाठी नाक घासत तिच्या समोर भीक मागायला. पण काय झालं? तिने अपमान केला माझा. तेव्हा माझे डोळे उघडले. मला कळलं पुन्हा एकदा मी माणसं ओळखायला चुकले. पण आता नाही. आता मी नाही चुकायचे. त्या अहंकारी बाईची मुलगी माझ्या घरात सून म्हणून येणार नाही. आई, तू फक्त भैरवीजी आणि तुझा विचार करतेयस. आपण सोहमचा विचार करायला हवा. मला सांग, एक मिनिट. तारा तुझ्याशी काय वाईट वागली का? माझं ठरलंय की माझ्या घरात जी सून येईल ती माझ्या मनाविरुद्धच आणायची. असं ठरलंय तुमचं? मी तुला सांगून ठेवते, तारा माझ्या घरची सून होणार नाही. भैरवी वसे आणि आपले संबंध कायमचे तुटलेत. इज दॅट क्लिअर? अगं मम्मा, तू या काल आलेल्या लोकांसाठी तुझं आणि तिलोत्तमा आंटीचं वर्षानुवर्ष असलेलं नातं तोडून टाकलं. ते स्वतःहून आले होते घरी ते तुझ्याशी बोलायला. आणि तू कसं विसरलीस ग? त्यांनी कायम आपली मदत केली आहे. त्या कायम आपल्या सोबत. उपकार नाही केले हा तिने. मैत्रीच्या नात्याने केलंय जे काय केलंय ते. कळलं ना? आणि हो,
मला हे मैत्रीची नाती भीती याच्यापेक्षा जास्त महत्वाचं ना माझ्या पोटच्या पोरीचं करिअर वाटतं. आणि इतकी नाती जपायची मला हौस असती ना तर आज तुझा बाप या घरात दिसला असता. दिसतोय का कुठे? आहे नाही ना? मग समजून घे तारा की तुझ्या मम्माला नक्की काय हवंय. आणि हे असली नाती भीती जपण्यापेक्षा मला तुझं गायिका तारा वझे म्हणून अस्तित्व जास्त महत्वाचं वाटतं. कळलं? आणि जर हेच अस्तित्व तूही जपलास नीट तर उद्या त्या तिलोत्तमा मेंदळेपेक्षा कितीतरी पटीने श्रीमंत होशील तू. आणि हो, मात्रे पण तसे कमी नाहीयेत. कळलं ना? पण माझ्या प्रेमाचं काय मम्मा? माझ्या इमोशनचं काय? या सगळ्या गोष्टींपेक्षा तुला माझं करिअर आणि पैसा महत्वाचा वाटतोय आता. तारा तारा मला पुन्हा पुन्हा तेच बोलायला लावू नकोस. प्रश्न फक्त पैशाचा नाहीये तारा. आपले हात कुठल्या दगडाखाली आहे तुला माहिती आहे ना? नाही कळत आहे का तुला? तारा आज जर तुझ्या आणि सावलीच्या आवाजाचं सिक्रेट जगासमोर आलं ना तर आपल्यावर काय वेळ येऊ शकते याचा कधी विचार केलायस? अगं जी उद्याची वेळ येईल आपल्या दोघींवर तुला कळत कसा नाहीये? तुला तुझ्या नावापुढे चूक उभं केलेल्या या विश्वापुढे काहीच दिसत नाहीये ग मम्मा. तुला तुझ्या मुलीची काहीच पडलेली नाहीये. नाही पडली नाही पडली आहे तसा समज हवं तर. कळलं? आणि हे रडणं बिडणं जे काय ना ते घे करून एकदाच. रड किती हवाय तितका. पण माझा निर्णय बदलणार नाहीये. त्या सोहमला विसरून जायचं. कळलं? विसरायचं कायमचं. हॅलो सोहम, काय रे तुझ्या झोपेला चकवा लागला का काय? डोळे बंद करून. मी ऐकलंय तुझी आई माझ्या भावी सासूकडे गेली होती. पिंकू शेट, तुला माहिती आहे ना माझं तारावर प्रेम आहे आणि ताराचं पण माझ्यावर प्रेम आहे. तरी तू हे लग्न का करतोयस? हे बघ कसं आहे सोहम, जोपर्यंत झाल्यामध्ये मासली गावत नाही ना तोपर्यंत ती आपली नसते. आणि प्रेम काय अरे अशा वयात आहे ना 100 वेळा होते. कसं आहे दोन पोकळ बांबूचे फटकं पडले ना तर माणूस आहे ना बरोबर जागेवर येते. आणि महत्वाचं म्हणजे उद्या आमची हालत आहे आणि अख्खे जगाला माहिती आहे आमची हालत कशी असते ती. त्यासाठी जेवायला नक्की येवाचा. आणि येताना पिवलं कपडा घालून ये. का कसं आहे तू आलास नाही ना तर मजा येणार नाही ना. बरोबर ना? वाट बघते तुझी मी. चल ठेवते. बाय.